नांदेड़ म्युनिसिपल कॉरपोरेशन में कांग्रेस पार्टी के कारपोरेटर महेंद्र पिंपले ने शहर के श्यामनगर अस्पताल में बदनज़मियों से बरहम होकर फार्मासिस्ट के साथ मारपीट की है। मारपीट की सारी वारदात वहां लगे सीसीटीवी कैमरे में कैद हो गई, जिसकी बुनियाद पर हमलावर महेंद्र पिंपले के खिलाफ एयरपोर्ट पुलिस स्टेशन में मुकदमा दर्ज किया गया है। फार्मासिस्ट के साथ हुई मारपीट की इस वारदात से अस्पताल के स्टाफ में शदीद बरहमी देखी जा रही है और इसके खिलाफ सभी वर्करों ने काम बंद करने का इशारा भी दिया है। वाज़ेह है कि नांदेड़ में इन दिनों वैक्सीन की किल्लत की वजह से कई मसाइल पैदा हो रहे हैं। खास तौर पर कोवैक्सीन की शदीद किल्लत महसूस की जा रही है। हज़ारों की तादाद में वो लोग हैं जिन्होंने कोवैक्सीन का पहला टीका ले रखा है और उन्हें अब दूसरा टीका लेना ज़रूरी है। पहला टीका लेने के 6 हफ्ते बाद दूसरा टीका लेने की हिदायत दी गई थी, जिसकी वजह से लोग दूसरा टीका लेने की कोशिश कर रहे हैं तो उन्हें टीका नहीं मिल पा रहा है। ऐसे में अस्पतालों में टीके के लिए लंबी लंबी लाइनें लग रही है। मतलूबा मिकदार में टीके फराहम नहीं होने से टीका लेने वाले अफराद ज्यादा और टीके कम पड़ रहे हैं। नतीजे में हेल्थ सेंटरों में हंगामा बरपा हो रहा है। लोगों की शिकायत है कि हेल्थ वर्कर्स बराबर काम नहीं कर रहे हैं। टीका देते वक्त भी जानिबदारी से काम लिया जा रहा है। शिवराज निवृत्ती तळेगावे आहे। मी स्त्री रुग्णालय नांदेड येथे औषध निर्माण अधिकारी म्हणून आहे आणि काल मला विनाकारण नगरसेवकाकडून मारहाण झाली। तर मी माझ्या कर्तव्यावर असताना स्टोअरमध्ये मेडिसिन स्टोअर माझ्याकडे आहे, मेडिसिन स्टोअरमध्ये होतो। साहेबांचं चेंबर आणि मेडिसिन स्टोअरचं हॉल एका जवळच आहे। तर मी बाहेर आलो आणि ते जे नगरसेवक जे म्हणत होते ते नगरसेवक सरांना भेटण्यासाठी चेंबरच्या समोर होते, परंतु मला काही माहीत नाही की बाबा म्हणजे त्यांनी नगरसेवक आहेत हे पण मला ॲक्च्युली खरंच माहीत नाही। तर मग मी कडी लावलं, सहज निघून जाऊ लागलो, तर त्यांनी आवाज देऊन बोलून घेतले आणि म्हणले की बाबा तू इथला कर्मचारी आहेस का? म्हणलं हो आहे सर। मग मध्ये कोण डॉक्टर साहेब काय कोणाशी चर्चा करायला? म्हणलं मलाही काही माहीत नाही बाबा। म्हणलं मी स्टोअरमध्ये होतो, मेडिसिन स्टोअरमध्ये, तिथून आलो। म्हणलं तुमच्या समोरच आलो। तुला कसं माहीत नाही? म्हणले की बाबा तू कर्मचारी आहेस इथला आणि तुला कसं माहीत नाही? म्हणलं खरंच दादा मला माहीतच नाही तर मी काय सांगू? म्हणलं तू मला ओळखतोस की नाही? खरंच मी ओळखत नव्हतं, मी ओळखलो नाही बरं दादा म्हणून म्हणलो तू मला ओळखला नाहीस? म्हणले इकडे, म्हणले तुझं नाव काय? म्हणलं दादा माझं शिवराज तळेगाव आहे। म्हणण्याबरोबरच मारणं चालू केलं, 4-5 थापडा मारल्या। मग सरांना कळालं, आमच्या वैद्यकीय अधीक्षक साहेबांना कोणतरी जाऊन सांगितलं। तुमची मागणी काय? मागणी आहे की यांच्यावर म्हणजे कार्यवाही व्हावी आणि मला न्याय मिळावा। कैसा है, ऊपर से अपने को वैक्सीन जो अवेलेबल होती हैं यहाँ पे वो कम मात्रा में होती है। यहाँ पे हम डेली 100 लोगों को वैक्सीनेशन कंप्लीट किया जाता है यहाँ पर, और यहाँ पे अवेलेबल लोग रहते हैं 400-500 के लिए वैक्सीनेशन तो नहीं हो पाएगा, इसलिए सेकेंड डे के कूपन्स जो मिलने चाहिए इसलिए उनका रिक्वेस्ट आता है। हमेशा वो अपने पीछे जो भी यहाँ पे आए वाले लाभार्थी है वो पूछते हैं कि हमें सेकेंड डे का टोकन मिलना चाहिए। उस हिसाब से सेकेंड डे का 18 तारीख का आज के दिन का कल इवनिंग में टोकन दिया हुआ था। आज ये मामला हुआ, यहाँ पे जो नगर सेवक है महेंद्र पिंपले वो यहाँ पे आके कल उन्होंने हमारे औषध निर्माण अधिकारी शिवराज तळेगावे इनसे हाथापाई की, उनको मारहाण किया उनको। हाँ, और जो हमारे कर्मचारी थे वो बाजू में लेने की कोशिश में थे, लेकिन वो सुनने के हिसाब से नहीं थे। पुलिस में मामला दर्ज किया है, वो प्रोसेसिंग चालू है। हमारे जो वरिष्ठ अधिकारी है, हमारे सिरसिकर साहब ACS है, हमारे कलेक्टर साहब के लिए इन्फॉर्म किया है। हमारे जिला शल्य चिकित्सक भोसेकर सर, उनसे भी बातचीत हुई है। हमारी सबकी यही ख्वाहिश है कि उन पर जल्द से जल्द उन पर गुनाह दाखिल होना चाहिए। ऐसा कुछ भी नहीं है। वो जो आरोप, मैं वो सब आरोप जो है वो खारिज करता हूँ। कैसा है, अब सिचुएशन जो आदमी यहाँ पर 100 डोसेज दे रहे हैं और वहाँ पे 200-300 लोग अवेलेबल है, उनकी इच्छा क्या रहती है हमको सेकंड डे का कूपन्स दो, और सेकंड डे में शुरू से सुबह से 2 बजे से 3 बजे से वहाँ पे लोग अवेलेबल है। वो पूछते हैं, वो इंटरनली काम नहीं करने दे रहे। उनका कहना है कि हम सुबह से है, तुम कूपन्स क्यों दिए उनको? हो बरोबर आहे।
मी महेंद्र हिरामण पिंपळे प्रभाग क्रमांक 5अ नगरसेवक आहे। मी हर्षनगरला राहतो, त्यामुळं ये जा करत असताना सकाळी 3 वाजल्यापासून असंख्य पब्लिक रांगेमध्ये उभी आहे। त्या पब्लिकची सेवा करण्यासाठी कोणाला खिचडी म्हणा, कोणाला पाणी म्हणा, कोणाला चहा म्हणा, हे मी बाहेरच्या बाहेर करून निघून जात होतो। परंतु काल अचानकपणे दोघा-चौघांचा फोन आला की डॉक्टर पल्लेवाड नावाचा व्यक्ती इथं काळावेळा बाजार करायला आहे। आणि मी आल्याच्या नंतर मी सगळ्या पब्लिकशी संपर्क साधला आणि त्यांना विचारणा केली की प्रकार काय झाला। तर पब्लिकनं सांगितलं काल 100 कोविडच्या सेकंड डोस आलेल्या होत्या, परंतु 50 जणालाच दिल्या आणि बाकीच्या 50 गायब केल्या पल्लेवाड नावाच्या व्यक्तीने। हा जाब पब्लिकला घेऊन विचारायला गेलो असता तिथला संबंधित कर्मचारी मला म्हणला तू कोण? बरोबर आहे, त्याला माझा परिचय नसेल म्हणून या उद्देशाने मी त्याला सांगितलं की बाबा मी महेंद्र पिंपळे आहे आणि प्रभाग क्रमांक 5चा नगरसेवक आहे। असे ले बघितलेत नगरसेवक, म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही। 50 आलेली आहे, 100 आलेल्या होत्या आणि 50च दिल्या, बाकीच्या 50 कुठे म्हणल्याबरोबर त्यानं मला अगोदरच्या क्लिपमध्ये दाखवलं नसेल, मला धक्काबुक्की केल्यामुळं मी त्याला 2-3 थापडा मारल्या। हे योग्य पब्लिकसाठी मला मारावं लागलं। कोण्या पब्लिकला BP शुगर डायबिटीज आहे, कोणी अटॅकनं मरायलेत, कोणी सगळे मरायलेत, मात्र त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही। आज गेल्या 1.5 वर्षापासून मी विदाऊट मास्कचं प्रत्येक जनतेची सेवा करीत आहे। प्रभागामध्ये आपल्या माध्यमातून किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून सगळ्याला दिसूनच येत आहे, फेसबुकच्या माध्यमातून दिसून येत आहे। त्यामुळं त्याला मी जाब विचारला आणि त्याने सकाळी कोविड संसर्गजन्य रोगासारखा महाभयंकर रोगामध्ये त्या सगळ्या माणसांना, डॉक्टरांना आणि सिस्टरींना हाताशी धरून त्यांना आज सकाळी स्ट्राईक करायला लावला। त्यामुळं ना इलाज असतो गोवर्धन बियाणी साहेबाला आणि भौसिकर जो जिल्हा शल्य चिकित्सक आहेत त्यांना मी फोनवर दूरध्वनीवर संपर्क साधला। सगळे पब्लिक त्यांना बोलल्याच्या नंतर त्यांनी स्ट्राईक उठवली आणि माझं असं म्हणणं आहे काल ज्यांनी स्ट्राईकचे पत्र दिलेत त्यांची 1 दिवसाची का होईना वेतन कपात करावी, कारण की मी म्हणणारा माणूस त्रस्त आहे। काल परवाच आमचे खासदार माननीय राजीव सातवसाहेब यांनी कोरोनामुळे आघातकालीन निधन झाल्यामुळं सगळे काँग्रेसचे नगरसेवक असतील किंवा कार्यकर्ते असतील माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक ठिकाणी काम करत आहेत, परंतु असे तुटपुंजे जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांमुळं सगळा समाज बदनाम व्हायला आहे। त्यामुळं त्याला मी थोडासा सौम्य प्रकारात प्रसाद दिलेला आहे। जनता जर या संसर्गजन्य रोगासाठी मरत असतील तर त्याला 2-3 लाता नाही, 2-3 आणखीन खायला हरकत नाही, परंतु जनता वाचली पाहिजेत, हेच माझा प्रश्न आहे बस।